तुमच्या कुटुंबावरील मोठं संकट टळेल आणि तुम्हाला यशाची गोड बातमी सुद्धा मिळेल. म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या कष्टांचं फळ मिळवण्यासाठी माझं नामस्मरण करा, कारण माझ्या आशीर्वादानेच तुमच्या मेहनतीला यश मिळेल. स्वामींच्या चरणांशी जोडलेलं मन जसं एका स्वच्छ झऱ्यासारखं आहे, तसंच ते तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळवून देईल. स्वामी भक्तांनो, तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने उजळेल. जसं अंधारातून एक तेजस्वी सूर्यप्रकाश उगवतो, तसंच तुम्हाला जीवनात नवीन प्रकाश मिळेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुम्ही जे करत आहात ते प्रेम आणि भक्तीने करा, कारण तुमचं कर्मच तुमचं भवितव्य घडवेल. तुमचं हृदय जसं एका विशाल वेलीचं मूळ आहे, तसं स्वामींचा आशीर्वाद तुमचं जीवन सुरक्षित ठेवेल. जरी वाऱ्याचे वादळ येत असले तरी सुद्धा तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाखाली सुरक्षित आहात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं मन आणि आत्मा स्वच्छ ठेवा, कारण तुम्हाला सर्व धर्म सर्व प्रकारे मला तुम्ही पाहाल आणि समजाल. स्वामींच्या नामाच्या काठावर विश्वास ठेवा, कारण त्याच काठावर तुमचं जीवन असंख्य संकटांपासून मुक्त होईल आणि तुम्हाला एक नवीन मार्ग सापडेल. स्वामी भक्तांनो, जसं एक स्वच्छ मन आपल्या जीवनाला मार्गदर्शन करतं, तसं स्वामींच्या उपदेशाने तुमच्या आयुष्याला समृद्धी मिळेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सत्य आणि सत्याची ताकद जपून तुमचं आयुष्य साधा आणि शुद्ध ठेवा. त्याच साधेपणाने तुमचं जीवन पवित्र होईल. स्वामींच्या कृपेच्या प्रवाहात तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्ही कोणत्याही अडचणीला तोंड देऊ शकता आणि प्रत्येक संकटावर मात करू शकता. तुमच्या जीवनात एक साधा विश्वास ठेवा की स्वामी तुम्हाला कधीच सोडणार नाही. स्वामींची कृपा तुमच्या सर्व कष्टांना सर्वात मोठं बक्षीस देणार आहे. तुमच्या कर्माचं योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून स्वामींच्या कृपेवर नेहमी विश्वास ठेवा. स्वामींनी जो तुम्हाला संदेश दिला आहे, हा संदेश मनापासून शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो, जी गोष्ट आजपर्यंत तुम्हाला मिळणार नाही असं वाटत होतं, ती गोष्ट सुद्धा स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होईल. स्वामींचा हा दिव्य संदेश तुम्हाला मोठी आनंदाची बातमी देणार आहे. तुमच्या कुटुंबाचं रक्षण करणार आहे. म्हणून स्वामींचा हा दिव्य संदेश मनापासून ऐका. स्वामी हे आपल्या जीवनामध्ये जे काही करतात त्यामुळे आपण आनंदी होत असतो. कधी कधी आपल्याला दुःखाचा सामना सुद्धा करावा लागतो, पण तो आपलं धैर्य वाढवण्यासाठी असतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या सर्व कष्टांवर विजय मिळवण्यासाठी तुमचं मन सत्य आणि विश्वासावर स्थिर ठेवा. स्वामींच्या कृपेचा सूर्योदय तुमच्या आयुष्याला निरंतर गती देईल. जसं सूर्योदयाने रात्रीच्या अंधाराला संपवलं, तसंच स्वामींची कृपा तुमच्या जीवनातील संकटांना संपवणार आहे. तुम्ही ज्या प्रकारे स्वामींच्या चरणांशी प्रेम आणि विश्वास जपता, त्याचप्रमाणे तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने समृद्ध होईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा अंधकार असो, माझं स्मरण करा, कारण त्यावर प्रकाशाची लहर येईल. तुमच्या मनात प्रत्येक वेळेस स्वामींचं स्मरण असू द्या, कारण ते तुम्हाला योग्य मार्गावर नेईल आणि प्रत्येक संकटातून पार पडण्याची क्षमता देईल. स्वामींच्या चरणांवर असलेली श्रद्धा तुमचं जीवन लवकरच स्थिर आणि सुखमय करेल. जसं तुम्ही वाऱ्यावर विश्वास ठेवता आणि तो वारा तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातो. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक शंकेवर, अडथळ्यावर नेहमी विजय होईल. तुमच्या मनात ज्या शंकांनी प्रश्न उपस्थित केले आहे, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक चमत्कारातून देणार आहे. तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने एका आदर्श कथेप्रमाणे होईल, जिथे प्रत्येक कार्य देवाच्या इच्छेनुसार आणि प्रेमाने भरलेलं असेल.
स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं मन, शब्द आणि कर्म यांचा संगम एकाग्रतेत ठेवा, कारण त्यानेच तुमचं जीवन पवित्र होईल. स्वामी भक्तांनो, जसं एखादं झाड पाणी न घातल्यावर मुरझून जातं, तसंच तुम्ही स्वामींच्या प्रेमाने आणि आशीर्वादानेच फुलाल. स्वामींच्या कृपेच्या धारेवर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमचं जीवन एक नवीन उद्यापन घेईल आणि प्रत्येक दिवशी तुम्ही चांगलं काहीतरी शिकाल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुम्ही ज्या प्रकारे विश्वास ठेवता त्या प्रकारे तुमचं आयुष्य अधिक सुखद आणि समृद्ध होईल. तुमचं आयुष्य स्वामींच्या कृपेच्या आशीर्वादाने असेल, जसं त्याच्या मार्गदर्शनाने एक अंधारा रस्ता प्रकाशमय होतो. स्वामींच्या आदेशात असलेल्या मनाने तुम्ही कोणतंही मोठं कार्य सहज पार करू शकता, कारण तुम्ही ज्या कार्यासाठी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवता तेच कार्य तुम्हाला यश देईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक मोकळी जागा प्रेमाने भरा, कारण त्यातच माझा आशीर्वाद सुरक्षित आहे. स्वामींच्या प्रेरणेद्वारे तुम्ही कोणत्याही अडचणींवर मात करू शकाल, कारण त्या प्रेरणेचं मोल अमूल्य आहे आणि तुम्हाला त्याच आधारावर एक नवीन उंची गाठता येईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रेम, विश्वास आणि भक्ती यांचा संगम तुमच्या जीवनाला असीम आनंद देईल. तुमचं जीवन त्याच पद्धतीने समृद्ध होईल जसं एका झाडाखाली आकाशाची हवा आणि पृथ्वीचं पाणी लागतं. त्याचप्रमाणे स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही एक समृद्ध जीवन अनुभवणार आहात. स्वामी भक्तांनो, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्या दिशेने येत आहे, जी तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं कायम रक्षण करणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य चमत्कारिक संदेश तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट दूर करणार आहे आणि तुमचं जीवन स्वामींच्या प्रचंड आशीर्वादांनी भरून जाणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर आजचा हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या त्या गोष्टी आता स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच चांगल्या प्रमाणात तुमचं आयुष्य बदलणार आहेत. त्याच गोष्टींचं रूपांतर आता चांगल्या गोष्टींमध्ये होणार आहे. स्वामी भक्तांनो, जर तुमची स्वामींवर पूर्ण श्रद्धा असेल तर आजचा संदेश मन लावून ऐकत राहा. तुमच्या मनातील शंका दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी त्यांचा अद्वितीय चमत्कार तुमच्यापर्यंत पाठवला आहे, जे करून तुमचं आयुष्य आता उजळून जाणार आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक कष्ट, आत्मविश्वास आणि आशीर्वाद आता सुखकर होतील, कारण त्या आशीर्वादाने तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन तुमच्यासाठी एक नवीन मार्ग खुला केला जाईल. स्वामींच्या कृतज्ञतेने तुमचं जीवन स्वच्छ आणि उजळेल, जसं पावसाच्या शिडक्यामुळे वाळूचे मऊ आणि निशुद्ध होणं असतं, तसंच तुम्ही स्वामींच्या कृतज्ञतेने शुद्ध होऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकाल. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन म्हणजे एक अनोखी कथा बनेल, जिथे प्रत्येक वळणावर स्वामींच्या कृपेची नवीन निर्मिती होईल आणि नवा प्रकाश तुमचं स्वागत करेल. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वामींवर मनापासून विश्वास ठेवत असता तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनात एक अद्वितीय चमत्कार करत असतात, ज्यामुळे तुमचं जीवन कायमस्वरूपी बदलून जातं आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे सुद्धा दूर होतात. स्वामी भक्तांनो, जसं एक घट घडीला भरलं जातं, मग त्या घटातून अमृत सागर उगवतो, तसंच तुमचं जीवन
समृद्धीच्या कृपेतून एक अमूल्य आनंदाने भरलेलं होईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आत्मविश्वास, प्रेम आणि कर्म याचे संगम तुमचं जीवन सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्त करेल. स्वामींच्या भक्तीच्या व्रतावर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने चालत राहा, कारण तुमचं प्रत्येक पाऊल जिथे जाईल त्या दिशेने स्वामींच्या कृपेने तुमचं मार्गदर्शन होईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो भक्त आपल्या मनाने स्वच्छ असतो त्याला जीवनाच्या प्रत्येक पैलूत स्वामींच्या कृपेचा अनुभव होतो. स्वामींच्या मार्गावर चालताना तुम्ही एक सर्वात सुंदर आणि समृद्ध जीवन कंठणार आहात, जसं एका सुवर्ण फुलांनी संपूर्ण बगीचाला सुंदर बनवलेलं असतं. स्वामींच्या कृपेशी जोडलेलं तुमचं हृदय आता स्वामींच्या कृपेने भरून जाणार आहे. तुमच्या जीवनातील अंधकार आणि कष्ट स्वामींच्या आशीर्वादाने नष्ट होतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या अंतःकरणातील प्रेम आणि भक्ती स्वामींच्या कृपेच्या लहरी सारख्या तुमच्या जीवनाला आकार देतात. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात भरपूर यश तुम्हाला मिळवता येईल. जसं कर्जाच्या मैदानात एक योग्य बियाणे लावताच ते वाढून फुलतं. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या मार्गावर चला आणि ज्या प्रकारे एक चंद्र रात्रीच्या अंधारात दिवा होतो, तसं तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेच्या तेजामुळे प्रत्येक रात्र उजळेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण तेच तुमचं भवितव्य घडवतील आणि तुम्हाला यशस्वी करतील. तुम्ही ज्या प्रत्येक कार्यात विश्वास आणि निष्ठेने सहभागी व्हाल, त्याचप्रमाणे स्वामींच्या कृपेचा प्रभाव तुमचं जीवन समृद्ध आणि यशस्वी करेल. स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद तुमचं जीवन एक सुंदर मोरपंख असावा, जिथे सर्व रंग एकत्र येऊन एक नवा आनंद निर्माण होईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो भक्त आपल्या कार्यामध्ये साधेपण आणि श्रद्धेने विश्वास ठेवतो, तर सर्व अडचणींवर मात करतो आणि जीवनात यश प्राप्त करतो. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनाची वळण तुम्ही जिथे जाऊ तिथे आनंद, समृद्धी आणि सुख प्राप्त होईल. जसं समुद्राच्या लाटांमध्ये शांतता आणि स्थिरता असते, स्वामींच्या प्रेमाने तुम्ही जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपला ठसा उमटवाल. जसं सूर्य आपल्याला प्रकाश देतो आणि अंधकार नष्ट करतो, त्याच प्रकारे तुम्ही देखील तुमच्या जीवनातील अंधकार स्वामींच्या कृपेने नष्ट करणार आहात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक कार्य यशस्वी होईल आणि तुमचं जीवन सुखमय बनेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात जे प्रेम, विश्वास आणि यशाचं सूर्योदय होईल, ते स्वामी तुमच्यासाठी उचलतील. जसं आकाशातील आकाशदूत तुम्हाला चांगला मार्ग दाखवतात. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व काही गोष्टी आता सकारात्मकपणे घडणार आहे. कधी कधी तुमच्या जीवनात तुम्ही खूप अडचणींचा सामना केला आहे, परंतु त्या अडचणी आता संपल्या आहे आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक कार्य स्वामींच्या आशीर्वादाने सुखकर होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या मनामध्ये जे काय आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे, कारण तुमच्या प्रार्थनेचा आवाज स्वामींपर्यंत पोहोचला आहे आणि स्वामींनी तुम्हाला ते सर्व काही देण्याची तयारी लवकरच केली आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील प्रत्येक कार्य सुखकर होईल आणि तुम्ही ते नवीन गोष्टी प्राप्त कराल ज्या तुम्हाला हव्या होत्या. तुम्ही आता शून्यातून एक नवीन ब्रह्मांड निर्माण करणार आहात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याचे मन स्वच्छ असते त्याला जीवनात प्रचंड आनंद मिळतो, कारण त्याच्या मनाचा प्रत्येक कण स्वामींच्या कृपेने भरलेला असतो. स्वामींच्या मार्गदर्शनामुळे तुमचं जीवन
असं सुंदर होईल की तुम्ही प्रत्येक क्षणाला यशाचं बीज रोवणार आहात आणि त्या बियाची फुलं तुम्हाला घडवण्याचा आशीर्वाद देतील. स्वामींच्या कृपेशी तुम्ही एक नवा सूर्योदय अनुभवणार आहात, जिथे जीवनातील सर्व कष्ट आणि अडचणी एकत्र येऊन तुम्हाला उत्तम मार्गदर्शन मिळवून देतील. स्वामींच्या भक्तीने तुमचं जीवन सर्व प्रकारे उंचावेल. जसं एक उंच पर्वत एका छोट्या झुडपाला गगनाच्या आकाशात पोहोचवतो, स्वामींच्या प्रेमाने तुमचं जीवन असं पूर्ण होईल की जसं वाऱ्याने समुद्राच्या लाटांना मऊ आणि शांत बनवलं जातं, तसंच तुमचं प्रत्येक कार्य सुव्यवस्थित आणि यशस्वी होणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेळी विश्वास ठेवणे कर्तव्यात अडचण येऊ देत नाही, कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर आहे. स्वामींच्या उपस्थितीमुळे तुमचं जीवन नेहमीच उजळ राहील. जसं 100 दिव्यांचा प्रकाश एकत्र येऊन सर्व वातावरण प्रकाशमय करतो. स्वामींच्या कृपेशी तुम्ही जिथे जाल तिथे सर्व संकट दूर होऊन नवीन आनंद आणि समृद्धीची धारा वाहणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या कर्माची शक्ती एवढी महान आहे की ती तुम्हाला प्रत्येक अडचण आणि संकटावर विजय मिळवून देईल. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही तुमचं जीवन एका नवीन उंचीवर नेणार आहात. जसं एक विमान हवेत उडून आकाशात उंच जाण्यासाठी तयार होतं. स्वामींच्या कृपेशी तुमचं जीवन इतरांपासून वेगळं दिसेल. जसं चंद्राच्या प्रकाशात धुंदलेल्या आकाशात एक अनोखा तारा चमकतो. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या कार्यामध्ये एक विशेष धार येईल. जसं प्रत्येक अडथळ्यावर झुंजत आपल्याला नव्या यशप्राप्तीचा मार्ग सापडेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं जीवन स्वामींच्या भक्तीने पूर्ण होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही एक जीवनभर टिकणारा आनंद प्राप्त कराल. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही आत्ताच्या अडचणींना मात देऊन तुमच्या इच्छांची पूर्तता करू शकाल. जसं चंद्राच्या पूर्णमाशीने अंधकार दूर होतो. स्वामींच्या कृपेशी तुम्ही जीवनभर समाधान आणि शांती मिळवाल. जसे एका शांत सरोवराच्या पाण्यातील प्रतिबिंब सुस्पष्ट आणि निखळ दिसतं. स्वामींच्या प्रेमाने तुमचं हृदय एक नवीन उडान घेईल. जसं आकाशात एक फडफडणारी पतंग आपल्या धाग्याच्या साह्याने फडफडते. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती कराल. जसे एक मनुष्य एका सुंदर बागेत पाऊल ठेवतो आणि त्या बागेतील फुलांचा वासात रमतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कृतज्ञतेने तुमच्या मनाचा प्रत्येक कण स्वामींच्या कृपेने भरला जाईल आणि तुमचं जीवन एक नवीन रंग घेईल. स्वामींच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही एक उच्च आणि पवित्र जीवन जगणार आहात. जसं एका सोनाराच्या हातून सोनं एक नवीन रूप घेतं आणि अधिक मूल्यवान बनतं. स्वामी भक्तांनो, तुमच्या ही जीवनामध्ये लवकरच मोठा सुवर्ण योग येणार आहे. ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती गोष्ट लवकरच तुम्हाला मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, तुम्ही तुमचं कार्य फक्त निखळ स्वच्छ मनाने करत राहा. त्या कार्यामध्ये मी तुम्हाला यश देईल. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला शिकवतात की चांगलं कर्म करणं हा माणसाचा धर्म आहे. म्हणून नेहमी चांगलं कर्म करत राहा आणि योग्य यश मिळवत राहा. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित होत्या त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा सुद्धा स्वामींच्या कृपेने पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला अचानकपणे मोठी यशाची गोड बातमी सुद्धा मिळणार आहे.
म्हणून स्वामी भक्तांनो, या संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा कधीही तुम्हाला एकटं सोडणार नाही. कारण स्वामींच्या आशीर्वादांच्या छायेखाली तुम्ही आता सदैव असणार आहात आणि तुम्ही स्वामींचे लाडके भक्त म्हणून स्वीकारले जाणार आहात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो भक्त सच्च्या मनाने सेवा करतो त्याच्या जीवनात असंख्य शुभ संकल्पना आणि समृद्धीचा समावेश होतो. तुमचं प्रत्येक कार्य आणि तुमचा प्रत्येक विचार स्वामींच्या कृपेतून स्वच्छ आणि पुण्यात्मा बनेल. जसं गंधवेलीच्या फुलांचा सुवास हवा भरून जगभर पसरतो. स्वामींच्या मार्गदर्शनामुळे तुमचं जीवन संकटांपासून मुक्त होईल. जसं वाऱ्याने धुंदलेल्या समुद्रातील लाटा शांत होऊन समुद्रातील पाणी स्थिर होतं. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जेव्हा तुम्ही सर्व अडचणींना भक्तिभावाने सामोरं जातात तेव्हा स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात नवीन आयाम येतो. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आनंदाने भरलेलं असेल. जसं एका सुंदर बागेत विविध रंगांची फुलं एकत्र येऊन एक चित्ताकर्षक दृश्य निर्माण होतं. तुमचं कर्म स्वच्छ आणि निष्कलंक ठेवा, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनातील प्रत्येक समस्येवर विजय मिळवू शकाल. जसं सूर्य उगवल्याने अंधकार नष्ट होतो. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एक शक्तिशाली प्रवास होईल. जसं जहाज समुद्राच्या विशाल लाटांमध्ये उंच उडतं आणि त्याला वाटा समजून प्रत्येक क्षणी ते त्याच्या दिशेने जात असतं, त्याच प्रकारे तुमचा प्रवास आता शक्तिशाली होणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, स्वामी भक्तांच्या जीवनात जेव्हा केव्हा देवाची कृपा प्रकट होते तेव्हा प्रत्येक कष्ट आणि परिश्रम साकार होऊन ते यशात परिवर्तित होतात. स्वामींच्या मार्गावर चालताना तुम्ही नवा आत्मविश्वास प्राप्त कराल. जसं एक पाखरू आपल्या पक्ष्यांची उंची ओळखून आकाशात मुक्तपणे उडतं. स्वामींच्या कृतज्ञतेने तुमचं हृदय प्रेमाने भरलेलं असेल. जसं नदीचं पाणी निरंतर वाहत राहतं आणि त्यात एक अखंड शांती असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या कर्माच्या निर्मळतेवर विश्वास ठेवा, कारण स्वामींच्या कृपेने तुम्हाला सर्व प्रकारची शांतता आणि सुख प्राप्त होईल. स्वामींच्या उपदेशांचं पालन करा, कारण त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर चमत्कारिक असेल. जसं शेतात मातीवर बियाणं रुजल्याने एक सुंदर पीक उगवतं. स्वामींच्या कृपेशी तुमचं जीवन सुख शांतीचं घर बनेल. जसं एका फुलाच्या गार्डनमध्ये त्याच्या स्वच्छतेसह प्रत्येकाला आनंद देतो आणि सर्वांचे जीवन रंगीन बनवतो. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही प्रत्येक अडचणीला सामोरं जाल आणि प्रत्येक वेळेस नवी उंची गाठाल. जसं पर्वतावर चढताना प्रत्येक पाऊल एक पाऊल पुढे नेतं. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कर्तृत्ववान बनणार आहात. तुम्ही ते प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार आहात जे तुम्हाला पूर्ण करायचं होतं. स्वामी भक्तांनो, स्वामींचे आशीर्वाद तुमचं जीवन कायमचं बदलून टाकणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामींच्या कृपेने दूर होणार आहेत. स्वामी तुमच्या जीवनात असे चमत्कार घडवतील ज्याची तुम्ही कधी आशा सुद्धा केली नव्हती. स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास ठेवा. तुम्ही जे काही स्वामींकडे मागत आहात ते सर्व काही तुम्हाला नक्कीच मिळेल. ज्या गोष्टीची तुम्ही आशा सोडली होती ते सुद्धा लवकरच तुम्हाला प्राप्त होईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या मनातील शुद्ध विचारच तुम्हाला मोठं बनवतील. जसं एका छोट्या बियाण्यातून महाकाय झाड उभं राहतं. स्वामींच्या कृपेमुळे तुमच्या आयुष्यात अशा चमत्कारांची मालिका सुरू होईल की प्रत्येक दिवशी एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा तुमच्या दिशेने प्रवाहित होईल. स्वामींच्या भक्तीतून तुम्हाला असा आत्मविश्वास मिळेल की कोणतंही संकट तुमच्या मार्गावर येऊन टेकणार नाही आणि यश तुमचं पाय धरून राहील. स्वामी भक्तांनो,
स्वामींचे अनेक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि तुम्ही स्वामींच्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी व्हाल. स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनातील अंधकार दूर करतील आणि प्रकाशाची वाट निर्माण करतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं हृदय पवित्र असेल तर तुमच्या आयुष्यात फक्त आनंदाचे झरे वाहतील आणि तुमचं जीवन दुसऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही अशा उंचीवर पोहोचाल जिथे संकट फक्त एक छोटी परीक्षा वाटतील आणि तुमचं धैर्य त्यांना सहज पार करेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन असं उजळेल जसं एखाद्या वसंत ऋतूत सगळ्या झाडांवर फुलांचा सडा पडतो आणि सर्व परिसर सुंदर होतो. त्या प्रकारे तुमचं जीवन सुद्धा सुंदर होणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमची श्रद्धा पवित्र असेल तर देव तुमचं जीवन एक सुंदर गीत बनवतील, ज्याचं संगीत सर्वत्र गाजेल. स्वामींच्या कृपेने तुमचं हृदय इतकं विशाल होईल की तुम्ही सगळ्या दुःखांना सामावून घेऊन त्यांना आनंदात बदलू शकाल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या आत्म्याच्या गाभ्यात जर स्वामींचं स्थान असेल तर सगळ्या दिशा तुमच्यासाठी यशाचं द्वार उघडतील. स्वामींच्या कृपेने तुम्हाला असं समाधान लाभेल की आयुष्यातील सर्व चिंता एका सुंदर स्वप्नासारख्या दूर होतील आणि तुमच्या जीवनात फक्त आनंदच उरणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात लवकरच स्वामींचा दिव्य चमत्कार तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. म्हणून स्वामींच्या या आध्यात्मिक स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या आत्म्याच्या गाभ्यात जर स्वामींचं स्थान असेल तर सगळ्या दिशा तुमच्यासाठी यशाचं द्वार उघडतील. स्वामींच्या कृपेने तुम्हाला असं समाधान लाभेल की आयुष्यातील सर्व चिंता एका सुंदर स्वप्नासारख्या दूर होतील आणि फक्त आनंद उरेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य इतकं तेजस्वी होईल की त्याचा प्रकाश सगळ्या अंधकाराला दूर करून तुम्हाला एक नवीन सुरुवात देईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तुमची मेहनत आणि श्रद्धा जर निखळ असेल तर तुम्हाला अशा यशाचं वरदान मिळेल जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. स्वामींच्या कृपेमुळे तुमचं जीवन फुलांच्या गंधासारखं होईल, जिथे प्रत्येक क्षण तुम्हाला शांतता आणि आनंदाचा अनुभव देईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या मनातील शुभ विचार हे तुमचं खरं सामर्थ्य आहे आणि त्यातूनच तुम्हाला यशाचा राजमार्ग सापडेल. स्वामींच्या कृपेशी तुम्हाला जीवनातील प्रत्येक समस्येचं उत्तर मिळेल. जसं सूर्यप्रकाश प्रत्येक अंधाराला हटवतो, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात सर्व समस्या आता सुटणार आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याला स्वतःवर श्रद्धा आहे त्याला देवाची कृपा नक्कीच मिळते आणि यश त्याच्या मार्गावर स्वतःहून येतं. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन इतकं समृद्ध होईल की जिथे फक्त आनंद, समाधान आणि प्रेमाचा वर्षाव होत राहील. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर सहज विजय मिळवू शकाल. जसं एका शिल्पकाराने एका दगडात सुंदर मूर्ती घडवली, त्याचप्रमाणे तुमचं जीवन सुद्धा आता एका मूर्तीप्रमाणे आकारात येणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं मन जितकं शांत असेल तितकंच तुमचं जीवन यशाच्या दिशेने वेगाने प्रवास करेल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका सुंदर काव्यासारखं होईल, जिथे प्रत्येक ओळ आनंद आणि प्रेमाने भरलेली असेल. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या श्रद्धेमुळे सगळ्या आकाशाला सामावून घेण्याची ताकद तुमच्यात येईल आणि तुम्ही जीवनाच्या प्रत्येक ध्येयापर्यंत जाऊ शकाल. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात अशी परिस्थिती येईल की जिथे सर्व संकट संधींमध्ये बदलतील आणि तुम्हाला आनंदाची चाहूल लागेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या सकारात्मक विचारांमुळे आयुष्यात चमत्कार घडतात
आणि देव तुमचं जीवन एका नवीन तेजाने उजळून टाकतात. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका विशाल नदीसारखं होईल, जिथे प्रत्येक लहान प्रवाह मोठ्या प्रवाहात विलीन होऊन प्रचंड शक्ती निर्माण करतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं जीवन एक पवित्र मंदिर आहे आणि तुमची श्रद्धा हे त्या मंदिराचं मुख्य स्तंभ आहे. स्वामींच्या कृपेने तुम्ही जिथे जाल तिथे आनंद आणि समाधानाचा प्रकाश पसरेल. जसं सूर्यप्रकाश सगळं विश्व उजळतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं मन जर प्रामाणिक असेल तर कोणतेही संकट तुम्हाला खचवू शकत नाही आणि यश तुमच्या पावलांवर येऊन बसेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला आयुष्यात नवीन ऊर्जा मिळेल, जी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायला प्रेरणा देईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या भक्तीमुळे देव स्वतः तुमच्या जीवनाचं नेतृत्व करतात आणि तुम्हाला अनोखी दिशा दाखवतात. स्वामींच्या कृपेशी तुमचं जीवन इतकं परिपूर्ण होईल की तुम्ही फक्त आनंद, समाधान आणि प्रेमाचं स्वरूप बनणार आहात. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा लवकरच तुमचं भविष्य उजळणार आहे आणि तुमच्या जीवनात मोठी घटना घडणार आहे, जी तुमचं जीवन कायमचं बदलून टाकणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या या दिव्य संदेशासाठी तुमची निवड झाली होती, म्हणून आजचा हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी सुद्धा स्वामींच्या कृपेने शक्य होतील आणि तुमच्या जीवनात फक्त आनंदच आनंद असेल. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये आता खूप सारा आनंद असणार आहे, ज्या आनंदामुळे तुमचं जीवन हे सुखाने भरून जाणार आहे. लवकरच तुम्हाला अशी आनंदाची बातमी मिळेल, ज्या आनंदाच्या बातमीमुळे तुमचं सर्व कुटुंब आनंदाने भरून जाईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या अंतःकरणात जर प्रेम आणि करुणा असेल तर जगात कोणतीही गोष्ट शक्य राहणार नाही. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन असं शांत होईल की जिथे प्रत्येक क्षणात तुम्ही सुखाची अनुभूती घेणार आहात. जसं शांत तलावाच्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तुमचं कर्म हेच तुमचं भाग्य आहे. जर तुमचं कर्म शुद्ध असेल तर कोणतंही संकट तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल की जिथे अंधाराचं स्थानही प्रकाशात बदलून जाईल आणि आनंद तुमच्या दारात उभा असेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या श्रद्धेतून आणि संयमातून अशा शक्ती निर्माण होतील की त्या तुमच्या कठीण परिस्थितीतही तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवतील. स्वामींच्या कृपेमुळे तुमचं मन एवढं प्रबळ होईल की कोणत्याही वादळाचा तुमच्यावर परिणाम होणार नाही आणि तुम्ही नेहमी विजयी ठराल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक संकट हा तुमच्यासाठी एक नवीन धडा आहे. त्याला स्वीकारा आणि पुढे जाण्याची ताकद माझ्याकडून घ्या. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबाचं जीवन इतकं सुंदर बनेल की जिथे फक्त समाधान, प्रेम आणि एकोपा यांचा वास असेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं जीवन हे एक पवित्र ग्रंथ आहे. त्याला चांगल्या कर्मांनी आणि विचारांनी सजवा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करा, कारण तीच तुम्हाला तुमच्या यशापासून दूर ठेवते. तुमची श्रद्धा आणि तुमचा संयम तुम्हाला नेहमी पुढे नेईल. म्हणून नकारात्मकता दूर करा आणि स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. तुमच्या जीवनात नक्कीच चमत्कार घडतील. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन असं फुलून जाईल की प्रत्येक क्षणात आनंदाची अनुभूती होईल आणि दुःखाचा मागमूसही उरणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या मनातील शुद्ध विचार हेच तुमचं खरं शौर्य आहे. ते तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढतील. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य संदेश तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार
निर्माण करणार आहे. म्हणून स्वामींचा हा दिव्य स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबात एवढा मोठा चमत्कार होईल की तुमच्या कुटुंबातील सर्व दुःख दूर होऊन आनंद निर्माण होईल आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हे एकमेकांसाठी प्रेरणा बनतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही देवाने दिलेली परीक्षा आहे. ती पूर्ण विश्वासाने आणि धैर्याने स्वीकारा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका पवित्र प्रवासासारखं बनेल, जिथे प्रत्येक वळण नवीन अनुभव आणि शिकवण देईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या मनातील श्रद्धा हेच तुमचं खरं शस्त्र आहे. म्हणून संकटांविरोधात जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुमची श्रद्धा आणि विश्वास अटळ ठेवा. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका पवित्र ग्रंथासारखं होईल, जिथं प्रत्येक पान हे तुमच्यासाठी प्रेरणादायक असेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं ध्येय जर प्रामाणिक असेल तर त्यासाठीचा मार्ग स्वामी स्वतः तयार करतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला अशा शक्ती मिळतील ज्या तुम्हाला तुमचं स्वप्न सत्यात उतरवायला मदत करतील. स्वामी भक्तांनो, तुमचं स्वप्न कितीही मोठं असू द्या, फक्त त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमचं स्वप्न सत्यामध्ये उतरवतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला अशा शक्ती मिळतील ज्या तुम्हाला तुमचं स्वप्न सत्यात उतरवायला मदत करतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या प्रार्थनेत जर मनाची शुद्धता असेल तर ती कधीच व्यर्थ जाणार नाही. म्हणून प्रार्थना करताना मन शुद्ध ठेवा. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतील. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका तेजस्वी दिव्यासारखं होईल, जिथे अंधाराचा मागमूसही राहणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं प्रत्येक कर्म हे एक बीज आहे. ते चांगल्या विचारांमध्ये पेरलं तर फळं गोड मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं कुटुंब आता एक संघ होईल आणि आता तुमच्या कुटुंबामध्ये फक्त प्रेम आणि आपुलकी राहणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं मन जर समाधानाने भरलेलं असेल तर कोणत्याही यशाची गरज तुम्हाला भासणार नाही. तुम्ही नेहमी आनंदी राहाल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका अशा प्रवासात बदलेल, जिथे प्रत्येक क्षण नवीन प्रेरणा देणारा असेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या सेवेत जर निस्वार्थपणा असेल तर तुम्हाला जगातील सर्व सुख आपोआप मिळतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मनात अशा सकारात्मक विचारांची जागा निर्माण होईल की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आता भीती वाटणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या श्रद्धेमध्ये जर दृढता असेल तर कोणतंही संकट तुमचं नुकसान करू शकणार नाही. स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी ऊर्जा मिळेल की प्रत्येक कठीण परिस्थिती तुम्हाला एक नवीन शिकवण देईल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं मन जर शुद्ध असेल तर देव तुमचं स्वतः मार्गदर्शन करतात. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य एका असीम आनंदाच्या प्रवाहासारखं बनेल, जिथे प्रत्येक संकट तुम्हाला नवीन संधीसारखं वाटेल. स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य असं मंगलमय होईल की जिथे दुःखाला स्थान सुद्धा राहणार नाही आणि आनंदच आनंद तुमच्या जीवनातील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड ताकद ठेवा, त्यावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही आव्हानाला सामोरं जा. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात तुमचं ध्येय नक्कीच साध्य होणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं ध्येय जर प्रामाणिक असेल तर संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला ते साध्य करण्यासाठी मदत करेल. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं मन इतकं शांत होईल की कोणत्याही वादळाचा तुम्हाला तीळ मात्रही त्रास होणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या इच्छाशक्तीत इतकी ताकद आहे
किती तुम्हाला अशक्य वाटणारं कामही सहज शक्य करून दाखवेल. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जिथे प्रत्यक्ष नव्या यशाची सुरुवात करेल आणि तुम्हाला सुख समाधान प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात सर्व काही मंगलमय होईल. फक्त तुमचे विचार चांगले ठेवा, कोणाचं वाईट करू नका. देव सुद्धा तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही. फक्त मनामध्ये शुद्धता आणि प्रामाणिकपणा असायला हवा. सर्व काही स्वामी महाराज नक्कीच आपल्याला देतील. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलं